नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील माय मराठी या लेखाचं अभिवाचन आज मी करणार आहे. तुम्ही इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहात तरीही रस्त्यामध्ये पायाला ठेच लागली तर तुमच्या तोंडामध्ये आई ग हेच येतं. संकटामध्ये सापडल्यावर अजूनही तुम्ही बाप रे असंच म्हणत आहात. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांना आणि तुकारामांच्या अभंगांना तुम्हाला आज तरी पर्याय शोधून काढता आलेला नाही. घरातील देवाची आरती तुम्ही मराठीतूनच म्हणता. हे असं जर सगळं आहे तर मराठीच्या भवितव्याबद्दल तुमच्या मनात शंका येतेच कशी? आमचं प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं. त्या काळी गावामध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी असा काही प्रकार उपलब्ध नव्हता. अर्थात उपलब्ध असता तरी आमच्या पालकांनी आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेतच घातलं असतं. बालपणी पंचतंत्र, इसापनीती, चांदोबा, किशोर असं वाचत वाचत आम्ही मोठे होत गेलो. नंतर हा प्रवास साने गुरुजी, भारा भागवत, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे करीत करीत दुर्गा भागवत, इरावती कर्वे, राची ढेरे, पुभा भावे, नरहर कुरुंदकर, तमवी सरदेशमुख यांच्यापर्यंत येऊन ठेपला. ज्ञानोबा आणि तुकाराम तर या प्रवासामध्ये नेहमीच सोबतीला राहिले. शेक्सपियर, चेकाव, दोस्तोव्स्की, टॉल्स्टॉय, काफ्का, कॉम्यू, हेमिंग्वे, वर्ड्सवर्थ, टेलिसन, इलियट आम्ही वाचले नाहीत असं नाही, परंतु ते आम्हाला आमच्या मातीतले वाटले नाही. नंतर मर्ढेकर, खानोलकर, ग्रेस, करंदीकर, केशवसूत यांच्या कवितेनं आम्हाला झपाटून टाकलं. बालपणी बाबा त्यांच्या शाळेतील वाचनालयातून पुस्तकं आणून द्यायचे. पाठ हायस्कूलमध्ये गेल्यावर तिथे मांजरेकर म्हणजे पोंशेबाई आम्हाला भेटल्या. त्यांनी वाचनाची अभिरुची बदलून टाकली. तिथे आम्ही उपरा, बलुत, मुक्काम पोस्ट, देवाचे कोटणे यासारखी वेगळी पुस्तकं वाचली आणि एका वेगळ्याच जगाचं दर्शन झालं. नंतर 6-7 किलोमीटर सायकल हाणत आम्ही पाठच्या सार्वजनिक वाचनालयात गेलो आणि आता वाचनाची ही भूक कुडाळचे टोपेवाला वाचनालय इमाने इतबारे भागवत आहे. लोक आज मराठीच्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत. ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत किंवा परदेशामध्ये स्थायिक आहेत त्यांनाच ही चिंता जास्त भेडसावत आहे. मराठी जगवण्याची जबाबदारी इतरांची आहे, म्हणजे शिवाजी महाराज शेजारच्या घरात जन्माला यावा या धर्तीवर असं त्यांना वाटत आहे. खेड्यापाड्यातला सामान्य माणूस मात्र मराठीच्या भवितव्याबाबत निश्चिंत आहे. ज्ञानोबा तुकारामांनी हाडाची काढ करून आणि अंगावरचा घाम शिंकून पिकवलेली मराठीची शेती तशी करपणार नाही, ती तितकी लेचीपेची नाही याची त्यांना खात्री आहे. मुळात इंग्रजीचे आक्रमण त्यांच्यापर्यंत तितकेसे पोहोचलेलेच नाही. सेमी इंग्रजीची चटक त्यांना थोडी लागलीही असेल, परंतु त्यांच्या घरची आणि आजूबाजूची व्यवहार भाषा अजूनही मराठीच आहे. ते ज्या वातावरणामध्ये वावरत आहेत आणि ज्या कृषीपूरक वस्तू वापरत आहेत त्यांना इंग्रजी प्रतिशब्द अजून तयार झालेले नाही आणि ते नजीकच्या काळात तयार होण्याची शक्यताही नाही. मग इंग्रजीचा सर्रास वापर कोण करत आहे? विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीला वाघिणीचे दूध असं म्हटलं होतं. त्यामागे त्यांचा हेतू वेगळा होता, परंतु लोक आपल्या आईचं दूध प्यायचं सोडून देतील आणि या वाघिणीचे दूधच पित राहतील असं त्यांना वाटलं नव्हतं. लोकांनी त्यांच्या विधानाचा सोयीस्कर अर्थ घेतला. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्या काळात मराठीला सर्वात जास्त धोका होता, परकीय आक्रमणं होत होती, त्या इस्लामी आणि ब्रिटिश राजवटीत मराठी भाषा नुसती टिकलीच नाही तर बहरली सुद्धा. कारण या काळात लोकांमध्ये आपली मातृभाषा टिकवून ठेवण्यासाठीची विजिगीषू वृत्ती पराकोटीला पोहोचलेली होती. परंतु मराठीला खरा धोका स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 50-60 वर्षात जास्त निर्माण झाला. आपण स्वतंत्र झालो तरी आपली गुलामगिरीची मानसिकता बदलली नव्हती. काही लोकांना इथल्या स्थानिक रीतिरिवाजांशी, भाषेशी फटकून वागायचं होतं. अपवर्ल्डी मोबाईल होण्याचा त्यांना ध्यास लागला होता. या लोकांनी धोतर, टोपी, पैरण चप्पल टाकली ही मंडळी सुटाबुटा टायमध्ये वावरू लागली आणि तोडकं मोडकं इंग्लिश बोलू लागली. या लोकांची स्थिती ना घर का ना घाट का अशी झाली. त्यांना ना धड इंग्रजी बोलता येत होतं ना मराठी, कारण या लोकांची नाळ कुठल्याच मातीमध्ये रुजली नव्हती. या लोकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमामध्ये घातली आणि त्यांचे कायमचे नुकसान करून टाकले.
ही मुलं ज्या परिसरामध्ये वावरत होती त्या परिसराची भाषा मराठी हीच होती. त्यांच्या परंपरा मराठी होत्या. त्यांच्या घरामध्ये मराठी बोलली जात होती. त्यांना शिकवणारे शिक्षक मराठी होते. या मुलांना आपण सोपी गोष्ट कठीण करून शिकवली आणि त्यांची गोची करून टाकली. या मुलांना आपण लहान कुंडीमध्ये वाढायला ठेवलं, त्यांना चमच्यानं पाणी घालत राहिलो. त्यांचे आम्ही बोन्साय करून टाकले. आम्ही त्यांचा वटवृक्ष होऊ दिला नाही. ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा एक न राहिल्यामुळे त्यांना ज्ञानही प्राप्त झालं नाही आणि व्यवहारही साध्य झाला नाही. भाषा हे साधन आहे, ते साध्य नाहीच हे आपण कधी लक्षातच घेतलं नाही आणि या मुलांचं कायमचं नुकसान करून टाकलं. इंग्रजी माध्यमामधून पुन्हा मराठी माध्यमाकडे वळणारी मुलं पाहिली की या मुलांच्या पालकांना गुन्हेगार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असा प्रश्न पडतो. आपल्या असं लक्षात येईल की जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे ती माणसं मातृभाषेतच शिकलेली आहेत. मग आता प्रश्न असा पडतो की मराठी भाषेचं भवितव्य काय? मला वाटतं खेड्यातील सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न अजून पडलेला नाही. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल हा सर्वसामान्य माणूस निश्चिंत आणि आश्वस्त आहे तोपर्यंत मराठी भाषेला भीती नाही. मुळात जी भाषा 8-10 कोटी लोकांकडून बोलली जात आहे, ज्या भाषेला 1000-1200 वर्षांची परंपरा आहे, ज्या भाषेमध्ये ज्ञानोबा तुकारामांचे अभंग साहित्य उपलब्ध आहे, जी भाषा इथल्या मातीच्या कणाकणातून आणि इथल्या माणसाच्या रक्तातील पेशीपेशीतून वाहत आहे, ती इतक्या सहजासहजी मरणार नाही. माझी मराठी पैजेमध्ये अमृतालाही हरवेल असे ज्ञानेश्वरांनी उगा का म्हटलं आहे? तुक्याच्या ज्या गाथा इंद्रायणीमध्येही तरल्या त्या आता थोड्याच बुडणार आहेत. वारीमधला आणि दिंडीमधला विठ्ठलाचा जयघोष का इंग्रजीमध्ये घेतला जाणार आहे? ज्या भाषेला शेकडो बोलीभाषांनी तोलून धरलं आहे ती भाषा मरणासन्न अवस्थेमध्ये कधीच जाणार नाही. मला खात्री आहे लोकांना त्यांची चूक कळून येईल. लोक पुन्हा मागे परततील. त्यांच्या अंगावरची सूज कमी होईल. ते माय मराठीच्या कुशीमध्ये पुन्हा शिरतील आणि आपली चूक कबूल करून हमसाहमशी रडतील. माय मराठी त्यांना कुशीत घेईल. त्यांच्या जावळावरून हळूवार हात फिरवेल. मराठी त्यांच्या चुकांबद्दल त्यांना काहीही शिक्षा करणार नाही. त्यांच्या भरकटण्याबद्दल चकार शब्दानं सुद्धा बोलणार नाही. भरकटलेल्या आपल्या मुलाला कुठली आई कधी दूर ढकलते? या लेखाचा शेवट मी माझ्याच एका कवितेनं करतो. कवितेचं शीर्षक आहे माय मराठी. कमलदलाच्या द्रोणामधुनी माय मराठी स्तन्य प्यायलो. तेज पुंज तसा मी पुलकित होऊन आज असा हा धन्य जाहलो. जरा कळाले उशिरा मजला, जरा कळाले उशिरा मजला, आईला मी घट्ट बिलगलो. नशीबच होते माझे म्हणून बुडता बुडता तसा वाचलो. कळले मजला आता आता, होतो थोडा मीही चळलो. पदर सोडूनी माय मराठी, जरा बाजूला होतो ढळलो. ज्ञानेशाची ओवी आणि अभंग तुकया कसा विसरलो. वाट मुलायम सोडून आणि पुण्या दिशेला होतो वळलो. किती घेतले सांभाळून तिने, किती घेतले सांभाळून तिने, पदराखाली कितीदा लपलो. आणि तिच्या त्या कुशीत मीही बालपणी नव्हतो का निवांत निजलो. पतिव्रता ती माय मराठी, पतिव्रता ती माय मराठी, जिच्या पोटी मी फुललो फळलो. आजन्म तिच्या मी ऋणात आता, एक पांगना फेडू शकलो. वचन तिला मी देतो आता, तिच्याच साठी आहे उरलो. प्राशुन तिच्या स्तनास्तनाला, चिरंजीव मीही आहे ठरलो. चिरंजीव मीही आहे ठरलो. धन्यवाद.